ते काय ना साहेब, विचारायचं काही असतं आणि विचारतो काही दुसरंच. हे टेन्शन मध्ये माझ्याकडनं सगळं उलट पुलट होतं या. काय टेन्शन आहे तुला? साहेब पगार. देव आणि माझ्या संबंधाला समजणं तुझ्या वाक्याबाहेरचं आहे. तू तर नेहमी स्वतःचा स्वार्थ साधलेला आहेस. कधी प्रेमाचं नातं बनवून बघ, तेव्हा तुला माहित पडेल की तू माझ्यासोबत किती चुकीचं वागली आहेस. कुठेतरी छोट्या साहेबांना भेटायला आलो. कोण आहे ते? काय नाव आहे त्यांचं? मिस्टर बिंद्रा आहे. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नाही, राहू दे. जर नरेशनच नाही दिला तर चहा कसला? काय ना, रायटर आहे ना, चहाची सवय झाली. चहाशिवाय तर आम्ही लोक नरेशनच देऊ शकत नाही. काही नाही, येतो. संध्याकाळी माझ्या बॉयच्या हातून मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवून देईन. जर तुम्हाला वेळ मिळाला तर जरा त्याच्यावरही तुमची नजर टाका. ओके. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तसं आजकालच्या डेली सोपच्या जगात स्टोरी, पात्र, कॉन्सेप्ट हे काहीच महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे ते ऍक्टर्सचे नंबर ऑफ डेज. कारण की तुम्ही माझ्या शो मध्ये टायटल रोल करणार आहात, यासाठी बिनघोर राहा. नंबर ऑफ डेजचं वचन डफलीवाल्याचं आहे. ठीक आहे, मी 1-2 दिवसात विचार करून सांगते. थँक्यू. येतो. आणि हो, न बोलवता आलो त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. तुम्हाला वचन देतो की पुढच्या वेळी फोन करूनच येईन. आणि लक्षात असू द्या, डफलीवाल्याला होकार पाहिजे, नकार नाही. माहित नाही डफलीवाल्या बरोबर माझं असं वागणं बरोबर आहे की चुकीचं आहे. जे काही असेल, मी माझ्या मनाविरुद्ध जाऊन काहीच नाही करणार आता. मालिनीने तर कमालच केली. मी तर खूपच पेचात पडले होते की मालतीताईला समजवावं तर कसं, पण मालिनीने तिने इतक्या चांगल्या पद्धतीने समजावलं ना की तीही खुश झाली. ताई दुसऱ्यांना तर खूप चांगल्याने समजावते, पण साऊता तर काय समजतच नाही. बघा ताई, यावेळी तिचं एक पण नाही ऐकणार मी. या वर्षी तिचं लग्न लावूनच राहीन. हो हो, लावा लग्न. मी पण तुम्हाला नाही रोखणार. हा घ्या, चहा प्या. नाहीतर फक्त माझ्या लग्नाच्या गोष्टी करता करता बाकी सगळं विसरून जाता तुम्ही. हे बघा, मला तर लेक्चर द्यायला लागली. अगं नाही आई, लेक्चर वगैरे नाही देणार. फक्त मी तुला हेच सांगणार की आता मी तुला दुःखी होण्याची संधी नाही देणार आहे. मी सांगितलं होतं ना की मालिनी खूप बदललीये. अनुदामिनीच्या सोबतीने एकदम शहाणी झालीये. अगदी बरोबर. आता मी पूर्वीसारखा विचार नाही करत. आणि तू सुद्धा आता तुझं मन शांत ठेव. आणि एक महत्वाची गोष्ट, आता बाबांना माझ्यासाठी इकडे तिकडे पाठवणं बंद कर. अगं, तुझ्या बाबांना मी कुठं पाठवते? ते तर मला न सांगताच कुठे कुठे निघून जातात. ते तर स्वतःच्या मर्जीनेच जातात. मला तर गावातल्या लोकांकडून कळतं की ते काय करतात. बघितलं, हाच तर एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझ्या लग्नाला इतका मोठा इश्यू का बनवून ठेवलंय? प्लीज आई, आता हे सगळं सोड. सगळं काही ठीक होणार आहे.
हो हो, जसं तुम्ही सांगितलं होतं एकदम तसंच झालं. मी बिंद्र्याला छोट्या साहेबांसमोर बसवलं. गुड, व्हेरी गुड. आपला नेक्स्ट प्लॅन पण तयार ठेव, समजलं? हो हो, तयार आहे सर. तुम्ही बस इशारा करा. विल डू. जस्ट वेट फॉर द टाइम. करणार. पण प्रभाकरन सर, एक गोष्ट कळली नाही. आपल्या नेक्स्ट प्लॅन मध्ये आपण बिंद्राचं नुकसान का करत आहोत? इन दिस वर्ल्ड कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. आणि प्रभाकरन अकारण काही करत नाही, समजलास? हा प्रभाकरन खूपच खतरनाक माणूस दिसतोय. एखाद्या दिवशी हा मलाच अडकवून टाकेल. मला रेस्क्यू प्लॅन तयार ठेवावं लागेल. तर तुम्ही आहात बिंद्रा. खूप नाव ऐकलंय मी तुमचं. नाही नाही साहेब, माझं नाव बिंद्रा नाहीये, वीरेंद्र कुमार आहे. एक लहानसा NGO चालवतो. तुमच्यासोबत मिळून काही चांगलं करायचं आहे. काय तुम्ही बिंद्रा नाहीत, वीरेंद्र कुमार आहात? हो सर, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली वाटते. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही तुमचं विजिटिंग कार्ड बाहेर रिसेप्शनवर ठेवा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही व्हिजिटर्सचं नाव व्यवस्थित विचारू शकत नाहीत का? हा बिंद्रा नाही, वीरेंद्र होता. सॉरी सर. तर छोट्या साहेबांना बिंद्राला भेटून आनंद झाला की दुःख? छोटे साहेब या विचारात पडले असतील की हा वीरेंद्र कुठे बिंद्रास तर नाही. त्यांच्या डोक्यात हे टाकणं आवश्यक होतं. पण मला ही गोष्ट अजून कळली नाही की या खेळापासून आपल्याला फायदा काय होणार. फायदा होणार वीरेंद्र, फायदा होणार. आता छोटे साहेब त्यांच्या लांब हातांचा उपयोग खऱ्या बिंद्राला शोधण्यासाठी करतील. आणि त्यांच्या याच प्रयत्नांचा फायदा आपल्याला होईल. आणि मिनिस्ट्रीमध्ये आपण जो प्रोजेक्ट सबमिट केला आहे त्याचं काय होईल? ती प्रभाकरनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर मग आपण बिंद्राचा वापर का करत आहोत? हा साप शिडीचा खेळ आहे वीरेंद्र. तू बस बघत राहा. साप लवकरच त्याचा फणा काढेल. येस सर. त्या माणसाने येताना त्याचं नाव काय सांगितलं होतं? सर, जेव्हा तो आला तेव्हा त्याने स्वतःचं नाव बिंद्रास सांगितलं. बोलला की छोटे साहेबांना सांगा, ते मला चांगलंच ओळखतात.
ठीक आहे. हा बिंद्रास तर नव्हता. हॅलो. सर त्याने जे विजिटिंग कार्ड दिलंय त्यावर फक्त बिंद्रास लिहिलेलं आहे, पण यावर फक्त नाव आहे, आणखी काही इन्फॉर्मेशन नाही आहे सर. ठीक आहे. बिंद्रा, तू जर एवढ्या सहजपणे माझ्यापर्यंत पोहोचू शकतोस तर मी पण पोहोचू शकतो. आता मी नाही, तुझ्या बेळातून तुला दयाभाई काढणार. हॅलो. कशा आहात तुम्ही? ते मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? अनुदामिनी, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? बघा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही ओल्ड एज होममध्ये नाही येऊ देणार. कोणीही कधीही ओल्ड एज होममध्ये जी लोक राहतात त्यांचे नातेवाईक किंवा मित्र बनून येणार. असं काही तुमच्या नजरेस पडलं तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला नक्कीच कळवा. ओके, नक्कीच. ठीक आहे. ठीक आहे. बाबा लोक तुला केव्हापासून गाईड करायला लागले गाई? अगो ते गुणी बाबा आहेत, साधारण माणूस नाही आहे तो. मंत्र नाही वाचत, विज्ञानाच्या आधारावर उपाय सांगतो तो. मला तर ना पहिल्या भेटीतच त्यांच्या शक्तीवर विश्वास बसला. असं काही नसतं गाई, या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त पडू नकोस. पैसे वगैरे नाही ना दिलेस तू त्याला? अगो एक पैसा नाही घेतला माझ्याकडून, आणि ते ना प्रवचन पण खूप चांगलं देतात. मी तर उद्या सुमिरन ताईला घेऊन जाणार आहे. काही गरज नाहीये. कुठे नेण्याची तयारी सुरू आहे? अहो ताई, मी तुम्हाला योग बाबा बद्दल सांगितलं होतं ना, ते ना अनुज बद्दल एकदम खरा खरा पत्ता सांगतील. आता तर अनुजची आशा मी सोडलीच आहे. तो सुद्धा आम्हाला विसरलाय नाही. आता तर त्याचा फोन सुद्धा येत नाही. ताई, तुम्ही माझ्यासोबत चला तर खरं. अनुज बद्दल जे काही विचाराल ते विज्ञानाच्या आधारावर तुम्हाला उपाय सांगतील. काय फालतू गोष्टी करतेस आई? तुला बाबांचं प्रवचन ऐकणं चांगलं वाटतं ना, तर मग तेच ऐकत जा. इथे उपाय घेऊन नको येत जाऊस. एकादशी ताई, मालिनी बरोबर बोलते. आजकालचे बाबा लोक तर डोळ्यात धुरळाच टाकतात. तुम्ही
या सगळ्या गोष्टी तुमचा वेळ नका वाया घालवू. ताई, तुम्ही एकदा चला तर माझ्यासोबत आणि भेटल्यानंतरच निर्णय घ्या बघा. कधी कधी ना साधारण रूपात देवदूत आपल्या जीवनात येत असतात. आणि हे ना मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते. मला तर त्यांच्यावर खूप विश्वास आहे. अरे देवा, ठीक आहे जा, पण त्यांच्या समोर माझ्या लग्नाचं रडगाणं घेऊन जाऊ नको. अच्छा, एक गोष्ट सांग मला, तुझा त्या बाबांवर खूप जास्त विश्वास आहे ना? मग प्रत्येक 5 मिनिटात रडायला का लागतेस तू? त्यांचं प्रवचन विसरून जातेस काय? अगं मी विसरत नाही ग. तुझ्या लग्नाबद्दल आतापर्यंत एकही प्रश्न नाही विचारला. यावेळी जाईन ना तर नक्की विचारन. आणि बघ, ते टाळू नाही शकणार माझा प्रश्न. हा, तुला समजावणं म्हणजे लहान मुलाला समजावण्यापेक्षाही जास्त कठीण वाटतं. माझी एक गोष्ट तर कधी ऐकली नाहीस तू. आई, तुम्हीच समजावा ना आता हिला. मुलींचं म्हणणं ऐकण्याची तर सवय नाहीच आहे ना इथे. असं तू कुठे तुझ्या आईची गोष्ट ऐकतेस? जेव्हापासून आली आहेस तेव्हापासून तुमच्या दोघींचं भांडणच चालू आहे. अरे, कोणीतरी कोणाचं तरी ऐकून घ्या. अव, हे सगळं सोडा ना तुम्ही. आणि तू कशाला बडबड करतेस? हे बघ, माझी बडबड ऐकून ना सुमिरनताईंचा कान दुखत असं. आता जा, आज जाऊन काहीतरी काम कर. मी पण तोपर्यंत काही भाजी बिजी ठीक आहे, तू कापते. इथेच बस, मी आज जाऊन भाजी घेऊन येते. ताई, मालिनीचं जेव्हा लग्न होईल तू तर खूपच एकटी पडशील ना. या वयात जेव्हा संतान आपल्यापासून दूर जाते ना तेव्हा खूप त्रास होतो ग. मी तर अनुभवते हे. आता तर मला सवयच झाली आहे याची. ताई, तुम्ही काळजी नका करू. बघा, लवकरच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. देवने शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण आतापर्यंत अनुजचा काहीच पत्ता लागला नाहीये. सगळं काही असून सुद्धा कधी कधी ताई असं वाटतं ना की आयुष्य रिकामं झालंय आमचं. ताई, काळजी करू नका. बघा, लवकरच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. मन तर माझंही म्हणतंय पण कळत नाही ती बातमी कधी येईल. ही सेविका फोन करते.
सॅवीचा फोन येत होता. पहिले पण येत होता. चहा घेऊन येऊ तुमच्यासाठी? ठीक आहे. मला देवला फोन करायला नको होता, पण देवला हे सांगणं आवश्यक आहे की मी त्याच्यासाठी लायबिलिटीज कधी नव्हतेच. मी आधी पण सेल्फ डिपेंडेंट मुलगी होते आणि आज पण आहे. पण मला देवला भेटावंच लागेल. काय वाटतंय तुला? मी तिच्यासोबत फोनवर बोलून लांब लांब गोष्टी करत बसू? नाही हो, पण हे विचारणं आणि कळणं तर आवश्यक आहे ना की तिने फोन का केला होता तुम्हाला. होऊ शकतं की तिला तुमची गरज आहे. पण आमचा काही संबंधच नाही तर मी असं का करू? पण हे नातं तुमच्या तोडण्याने नाही तुटणार. तिने तुमच्यावर प्रेम केलं होतं.